श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष हा मराठी महिन्यातील 9वा महिना आहे. यालाच अग्रहायण असे देखील म्हटले जाते. चंद्राच्या प्रमाणांपैकी एकूण 27 नक्षत्रांपैकी मृग हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. या महिन्यामध्ये केलेल्या शुभ कार्याची आपल्याला अत्यंत फलदायी अशी प्रचिती येते. या काळामधील मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबामध्ये समाधान, शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या काळामध्ये उपवास आणि नामस्मरण केल्यामुळे अधिक चांगले फळ मिळते. या संपूर्ण महिन्यामध्ये काही गोष्टी आवर्जून कराव्यात, काही नियमांचं पालन करावं. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आज मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या अशा पदार्थाचं सेवन करायचं नाही, घरामध्ये अशा कोणत्या भाज्या चुकूनही बनवायच्या नाहीत ज्यामुळे तुम्हाला या व्रताचं फळ मिळणार नाही. 99% लोकांना याबद्दलची माहिती नसेल. तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा. पहिल्यांदा चॅनेलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर यंदा मार्गशीर्षचे 4 गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 2 डिसेंबरपासून होत आहे. आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी सुहासिनी महिला मार्गशीर्षचे महालक्ष्मीचे व्रत करतात. ज्या स्त्रिया हे व्रत करणार आहेत त्यांनी उपवास नाही केला तरी काही नियमांचे पालन जरूर करायचे आहे. बघा, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे रोज आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. या महिन्यामध्ये खरं तर पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे, पण प्रत्येकाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही. त्यामुळे घरीच हा साधासोधा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यामुळे पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्य आपण मिळवू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज गंगाजलचे 2 थेंब टाकायचे आहे. यामुळे नदीवरती स्नान केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील तुम्हाला यामध्ये टाकायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह असतो तो बलवान होतो. तर या 2 वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला मार्गशीर्ष महिनाभर आंघोळ करायची आहे. रोज शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी या 2 वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये स्नानाइतकंच दानाला देखील महत्त्व दिलं गेलेलं आहे. जर तुमच्या घरामध्ये एखादी गरजू व्यक्ती आली जी गरीब आहे, तिला पैशांची गरज आहे, तर अशा व्यक्तीला तुम्ही यथाशक्ती दान करा. मग तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता, जर तुम्हाला शक्य असेल तर पैशांचं देखील दान करू शकता. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, गुरुवारच्या दिवशी तुम्ही कोणालाही पैसे आपल्या घरातून द्यायचे नाही. तसेच या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये एखादी सुवासिनी स्त्री आली किंवा कुवारिका मुलगी आली तर तिला तसंच पाठवू नका. कुवारिका मुलगी आली तर तिला हळदी कुंकू लावून एखादं फळ द्या किंवा एखादं चॉकलेट वगैरे तुम्ही देऊ शकता किंवा यथाशक्ती तिच्या हातामध्ये पैसे देऊ शकता. सवाष्ण स्त्री जर आली तर तिला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिला दूध किंवा एखादं फळ तुम्ही खायला देऊ शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरी आलेल्या कोणत्याही सवाष्ण स्त्रीला असंच जाऊ द्यायचं नाही, तर तिची ओटी भरायची आहे.
त्या सवाष्ण स्त्रीला किंवा कुमारिकाला तसंच पाठवायचं नाही, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मीचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं. देवी लक्ष्मी कोणत्या रूपात तुम्हाला भेटायला येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा यथाशक्ती तुम्हाला मान सन्मान करायचा आहे. आपण रोज नित्य देवपूजा करत असतो, परंतु या महिन्यामध्ये देवपूजेसोबतच तुळशीचं विशेष पूजन करण्याला महत्त्व आहे. तुळस जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. गुरुवारच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात. त्यासाठी तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे. थोडंसं अगदी अर्धा चमचा दूध घेतलं तरी देखील चालेल. त्या दुधामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि सगळ्यात आधी तुळशीचं पंचोपचार पूजन करायचं आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ते कच्चं दूध जे आहे ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मी प्रसन्न होते. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रत करणाऱ्या स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसावी किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करावा. तुम्ही शक्य झालं तर आवर्जून साडीच नेसा. मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या दिवशी मुली असतील तर मुलींनी पंजाबी ड्रेस घालावा, डोक्यावरती ओढणी घ्यावी. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही महिनाभर कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता. फक्त तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही मार्गशीर्ष महिन्यामध्ये घालायचे नाहीत. फक्त मार्गशीर्ष गुरुवारच नाही तर संपूर्ण महिनाभर हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. कारण काळा रंग जो आहे तो संक्रांत वगळता कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही. त्यामुळे या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर घरामध्ये आर्थिक संकट येत असेल, वारंवार पैशाची चणचण भासत असेल, मित्रांकडून पैसे उधाण उसनवारी घ्यावे लागत असतील, कर्जबाजारीपणा वाढला असेल, तर त्यासाठी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळीच एक उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोरच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला मातीच्या पणतीमध्येच लावायचा आहे, कारण मातीची पणती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते. मातीच्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. गाईचं तूप नसेल तर म्हैशीचं तूप तुम्ही वापरू शकता, परंतु मग त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्यानंतर एक फुलवात तुम्हाला लावायची आहे. फुलवातीचं वरचं टोक तुम्हाला हळदीने किंवा कुंकवाने लाल करायचं. या दिव्याच्या खाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी हात जोडून प्रार्थना करायची आहे. या उपायामुळे तुमच्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील. आता या महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये सात्विक अन्न शिजवायचं आहे. त्याचबरोबर गंगा, नर्मदा, गोदावरी नदीवरती जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या मुख्य जनावरांना जसं की गाय, कावळे, कुत्रा, मुंग्या यांना अन्नदान करणे देखील मार्गशीर्ष महिन्यात महत्त्वाचे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही जी झाडं आहेत त्याच्यामध्ये दैवी शक्ती असते. अशा झाडांचं पूजन करणं खूप लाभदायक मानलं जातं. तर अशा झाडांची तुम्हाला पूजा करायची आहे, जसं की तुळस. आता तुळशीची तर आपण नित्य पूजा करतोच, तसेच याबरोबर आपल्याला केळीच्या झाडाचं देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजन करायचं आहे. केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो.
तसेच या महिन्यामध्ये दत्त जयंती असल्यामुळे औदुंबर वृक्षाची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व दिले गेलेले आहे. कारण या महिन्यामध्ये दत्त तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. या महिन्यामध्ये तुम्हाला औदुंबराच्या झाडाला एक कलश भरून पाणी अर्पण करायचं आहे. शिवाय चिमूटभर हळद अर्पण करायची आहे आणि तिथे रोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. रोज तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर नक्की करा. जर हा उपाय रोज करणं शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. औदुंबराच्या झाडासमोर उभं राहून तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे देखील आपल्या अनेक अडचणी दूर होतात आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. आता या महिन्यामध्ये काही पदार्थांचं आपल्याला चुकूनही सेवन करायचं नाही, ज्यामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही. जी व्रत करणारी व्यक्ती असते तिने तर हा नियम पाळायचाच आहे. त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांनी मार्गशीर्ष गुरुवारी तरी हा नियम पाळावा. कारण तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी बाहेरील मांसाहार करून आला किंवा घरात केला तर व्रत करणाऱ्या व्यक्तीला त्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळत नाही. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वर्ज करायचा आहे. संपूर्ण महिनाभर तुम्हाला हा नियम पाळणं शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तरी हा नियम तुम्ही आवर्जून पाळा. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तुम्हाला कांदा लसूण नसलेल्या भाज्या बनवायच्या आहेत. कांदा लसूण म्हणजे तामसिक पदार्थ मानला जातो आणि त्यानंतर आपल्याला ज्या भाज्या घरामध्ये बनवायच्या नाहीत त्यामध्ये येतं वांग चुकूनही तुम्हाला घरामध्ये बनवायचं नाही. त्यानंतर कोबी आणि दुधी भोपळा या 3 भाज्या चुकूनही आपल्याला घरामध्ये बनवायच्या नाहीत. त्यामुळे आपल्याला व्रताची फलश्रुती मिळणार नाही. पण बघा, आता मल्हारींचे घटस्थापना झालेली आहे आणि या घटस्थापनेला आपल्याला पंचमीच्या दिवशी बाजरीचा रोडगा आणि कांद्याची पात, वांग्याचं भरीत हा नैवेद्य दाखवावा लागतो. तर ज्यांचा कुळाचार आहे त्यांनी हा नैवेद्य करणं गरजेचंच आहे. पण त्यानंतर जेव्हा घट उठतात त्यानंतर तुम्ही अजिबात वांग घरामध्ये करायचं नाही. तुम्ही वांग्याच्या भरीतचा देवाला नैवेद्य दाखवून तो जो नैवेद्य आहे तो गाईला देऊ शकता. तुम्ही तो खायचा नाही, म्हणजे तुम्हाला या व्रताची फलश्रुती देखील मिळेल आणि खंडोबा महाराजांना देखील नैवेद्य अर्पण होईल. तर असे सगळे नियम तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचे आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.